नमस्कार, मी विलास महाले. GTV न्यूज मराठीच्या रणसंग्राम या निवडणूक विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत. नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार आजपासून खऱ्या अर्थाने सुरू झालेला आहे. निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवार मतदारांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्यक्ष मतदानाला अवघे 5 दिवस शिल्लक असल्याने निवडणूक रिंगणातील पक्षांकडून आपली भूमिका स्पष्ट केली जात आहे. आज काँग्रेस पक्षाकडून त्यांची भूमिका ही GTV न्यूज मराठीवर स्पष्ट करण्यात आली आहे. पाहूयात. नमस्कार. आपल्या सर्वांना माहिती आहे, येणाऱ्या 2 तारखेला घाटंजी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकी संदर्भात काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका काय आहे त्या संदर्भात आपण इथे सविस्तर चर्चा करणार आहोत. आपणा सर्वांना माहिती आहे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय परेशभाई कारिया यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस पक्ष अतिशय मजबूतपणे घाटंजीचा किल्ला लढवित आहे. आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेसमोर जे विषय घेऊन जात आहोत त्यात प्रामुख्याने आरोग्य विषय हा सर्वप्रथम राहणार आहे. सोबतच पिण्याचे स्वच्छ पाणी, सोबतच युवकांकरिता रोजगाराची संधी निर्माण करणे, शिक्षणाची व्यवस्था कशी चांगली वाढवता येईल नगर परिषद क्षेत्रामध्ये त्यावर सुद्धा आम्ही बराचसा भर देत आहोत. त्यासोबतच घाटंजीतील युवकांकरिता क्रीडा हा विषय खूप महत्त्वाचा आहे. तोही विषय आम्ही हाताळण्याचा निश्चय केलेला आहे. आणि सोबतच स्वच्छ सुंदर घाटंजी कशी राहील, हरित घाटंजी कशी राहील, हे सर्व विषय घेऊन आम्ही आमच्या या मायबाप जनतेसमोर जात आहोत. सर्वप्रथम आरोग्य विषयात जर घेतला तर घाटंजी शहर एक असं शहर आहे की त्याच्या आजूबाजूला जवळपास ग्रामीण संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि रोजची वर्दळ शहरामध्ये ग्रामीणची राहत असते. त्यामुळे आपल्याला ही माहिती असेल तर काही ठिकाणी तर शेवटलं गाव ते जिल्ह्याचं ठिकाण याचं अंतर जवळपास 100 किलोमीटर पर्यंत येते. त्यामुळे घाटंजी शहराला उपजिल्हा रुग्णालय मिळवून देण्याकरिता या विषयाला काँग्रेस पक्ष येणाऱ्या नगर परिषदेनंतर हाताळण्याचा निश्चितपणे निश्चय केलेला आहे. आणि त्यासोबतच काँग्रेसतर्फे नगर परिषद तर्फे येणाऱ्या काळामध्ये आरोग्य सुविधा कशा वाढवता येईल, शहरात फिरते दवाखाने असू द्यात किंवा वेगवेगळे आरोग्य विषयक जे मार्गदर्शन शिबिर असतात, आजही अज्ञानता बऱ्याच प्रमाणात आहे, त्यावरही येणाऱ्या काळात भर देण्याचा आमचा निश्चय आहे. त्यासोबतच आपल्याला माहिती आहे, अमृत जल कुंभ ही जी महत्वाकांक्षा योजना आहे ही अतिशय राज्य सरकारने, केंद्राने याचा बहुमूल्य वाटा उचललेला आहे. घाटंजीमध्येही त्याचं काम झालेलं आहे. परंतु आजही स्वच्छ पाणी प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचण्यात काहीतरी याआधी जे झालं ते दिरंगाई झालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष झाल्याबरोबर सर्वप्रथम प्रत्येक घरामध्ये वॉटर फिल्टर पाणी कसं पोहोचेल, शुद्ध पाणी कसे पोहोचेल याची खबरदारी आम्ही घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला माहिती आहे, आजही बरेचसे विद्यार्थी आपल्या नगर परिषदेमध्ये शाळेत शिकत आहे. त्याचं डिजिटलायझेशन कसं करता येईल, विद्यार्थ्यांना मोफत गणवेशापासून तर पुस्तकापासून सर्व वस्तू आपण मोफत कसे देता येईल यावरही काँग्रेस पक्षाने चिंतन केलेलं आहे. निश्चितरित्या आमचा नगराध्यक्ष झाल्यानंतर येथील शिक्षण सुविधा आपण वाढवणार आहोत. त्यासोबतच रोजगाराचा एक मोठा इथे विषय आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, रोजगाराचा विषय हा मोठा आहे. परंतु नगर परिषदेच्या हातामध्ये जेवढं आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू. त्याकरिता नगर परिषदेतर्फे आम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर इथे जे सुशिक्षित युवक आहे यांच्याकरिता मार्गदर्शन शिबिर ज्यातून रोजगार निर्मिती होऊ शकते त्यावर आम्ही भर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हे सर्व जे विषय आम्ही इथे घेत आहोत हे विषय घेऊनच आम्ही जनतेमध्ये चाललेलो आहोत. सर्वात महत्वाचा विषय आहे की घाटंजीमध्ये क्रीडा संकुल व्हावं अशी अनेकांची इच्छा आहे. बरेच वर्षापासून युवक यासाठी झटत आहे. या संदर्भामध्ये राज्य शासनाचे स्पष्ट निर्देश आहे की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल व्हायला हवं. परंतु कुठेतरी आजपर्यंत हे टीका टिप्पणी करण्याची वेळ नाही आहे. परंतु ह्या ज्या राज्यकर्त्याची इथे घाटंजीमध्ये जे सत्ताधाऱ्यांची जे उदासीनता आहे त्यामुळे ते रखडलेलं आहे. पण आम्ही इथे निश्चय केलेला आहे
की आमची नगर परिषद आल्यानंतर तुम्हाला सांगतो 3 महिन्याच्या आत इथे जागा उपलब्ध करून क्रीडा संकुलाची उभारणी करण्याचा प्रयत्न करणार. आणि सर्वात शेवटी सर्वात महत्वाचा विषय आहे स्वच्छता. घाटंजी शहर हे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये कसं स्वच्छ हरित राहील याकरिता काँग्रेस पक्षाने निश्चय केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये घाटंजी स्वच्छ हरित घाटंजीचा निर्धार काँग्रेसने केलेला आहे. आता जेवढे विषय घेतलेले आहे हे सर्व घाटंजीकर जनतेला माझं आव्हान आहे, हे सर्व पूर्ण करण्याकरिता आपण सर्वांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परेशभाई शांतीलाल कारिया यांना प्रचंड बहुमताने विजय करा. सोबतच आमचे 10 प्रभागातील 20ही उमेदवारांना आपण आशीर्वाद द्यावा आणि येणाऱ्या 2 तारखेला या सर्वांना नगर परिषदेमध्ये पोहोचवावे ही मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. रणसंग्राम या निवडणूक विशेष बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.